नमस्कार मित्रांनो, MPLच्या आणि WMPLच्या ग्राउंडवर इथे मैदानात मला एक अभिनेत्री अचानक भेटली आहे, जिला आपण स्क्रीनवर अनेकदा बघितलं आहे. आपल्याबरोबर आहे आदिती द्रविड. हाय आदिती. हाय. इथे क्रिकेटच्या मैदानावर काय करतेस? मी ॲक्च्युली ह्यावर्षी MPL आणि WMPL होस्ट करते, अँकरिंग करते. येस. सो जे सगळे आपले पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीज असतात, करेक्ट, ते सगळे अँकर करायची ऑपॉर्च्युनिटी मला ह्यावर्षी मिळाली आहे. पण तसं तर आय एम क्लोजली रिलेटेड टू क्रिकेट. इट रन्स इन टू माय ब्लड. सो मी ते विचारणारच होतो. पण सो इथे अँकरिंग करतेस, पोस्ट प्रेझेंटेशन करतेस. ऑफकोर्स तुझ्यातल्या अभिनेत्रीसाठी ही एक वेगळी संधी आहे. कसं वाटतंय हे? खूप छान वाटतंय. ॲक्च्युली आम्ही टेक्समध्ये शूट करायची सवय असते, पण लाईव्ह शूट करणं हा माझ्यासाठी आधी काहीच वेळा घेतलेला एक्सपिरियन्स आहे. सो माझ्यासाठी इट इज अ लिटल बिट ऑफ अ प्रेशर. पण तरीही खूप मजा येते आणि थोडं थोडं जमतंय, त्यामुळे अजून मजा येते. नाही, छान जमतंय की बघतोय मी. आता हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे क्रिकेटसाठीचा. MPL आता हे तिसरा सीझन आहे. WMPLचा हा पहिला सीझन आहे. ओव्हरऑल तू म्हणलीस की क्रिकेट रन्स इन युअर ब्लड, पण इथे वेगवेगळ्या काय म्हणतात मुलं मुली खेळतायत. हे यांना खेळताना बघताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्यासाठी जो हा प्लॅटफॉर्म केलेला आहे, याबद्दल तुला काय म्हणायचं? नाही, इट इज एक्स्ट्रीमली कमेंडेबल. कारण MPLचं तर तिन्ही वर्ष गाजली आहेत, पण WMPL सारखा प्लॅटफॉर्म क्रिएट करून देणं, ह्यासाठी मला असं वाटतं रोहित पवार जे प्रेसिडेंट आहेत MCAचे आणि अख्खंच एपेक्स काउन्सिल मेंबर ज्यांनी ही अपग्रेड करण्याची स्टेप घेतली, मला असं वाटतं. कारण वुमेन टॅलेंट, आय थिंक देर इज नो जेंडर फॉर टॅलेंट. त्यामुळे मेन अँड वुमेन शुड नॉट बी अ हर्डल. आणि त्यामुळे जी स्त्रियांमध्ये जो टॅलेंट होता तो ह्या प्लॅटफॉर्ममुळे आता त्यांना दाखवता येतोय. आणि मला असं वाटतं दे आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल. कारण स्मृती मंधाना, गौतमी नाईक, असंख्य अशा मुली आहेत ज्या आता खूप चांगलं परफॉर्म करतायत. त्यामुळे आय फील इट्स ऑसम. म्हणजे खूप खूप कमाल. मस्तच. आता तू वेगवेगळ्या प्लेयर्स बरोबर इंटरॅक्ट करतेस, त्यांच्याबरोबरचे काही अनुभव, एखादा किस्सा आम्हाला काही सांगू शकशील का? ॲक्च्युली ऑन फील्ड मला फारसं थांबता येत नाही आहे प्लेयर्ससोबत, म्हणजे त्यांचे इतर काही गोष्टी अनुभवायला. पण मी जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्शन करते, मला त्यांच्यातली ती पॅशन दिसते किंवा मला त्यांचा अभ्यास दिसतो. कारण मी जे प्रश्न विचारते त्यानंतर ओव्हरऑल त्यांनी जे कष्ट घेतलेले असतात किंवा जी मेहनत असते. म्हणजे आज सुद्धा एका सामन्यानंतर यश क्षीरसागर नावाचा जो प्लेयर आहे, तर मी त्याला विचारलं की तुला काय वाटतं की व्हॉट वेंट इन टू युअर फेवर, तुझी टीम जिंकली तर त्यासाठी तू सगळ्यात जास्ती श्रेय कुठल्या गोष्टीला देशील? तर त्याने उत्तर मला असं दिलं की मला असं वाटतं आम्ही टॉस हरलो आणि तिकडेच गोष्टी चेंज झाल्या आणि वी वन द मॅच. तर फक्त समोर येऊन क्रिकेट खेळणं हे तर आहेच. ऑफकोर्स इट इज अबाउट द टॅलेंट, स्किल, प्रॅक्टिस आणि सगळं, पण इट इज ऑल्सो अबाउट युअर स्ट्रॅटेजीज. तुम्ही म्हणजे कसं ओव्हरऑल तुमची टीम कशी बिल्ड करताय किंवा तुमचे डिसिजन्स तिकडे ऑन फील्ड, म्हणजे तुम्ही टॉस झाल्यानंतर पिच कसं आहे त्यानुसार कसे डिसिजन्स होत आहेत. आणि त्या अक्षरशः गेले 2 दिवस इतके इंटरेस्टिंग सामने होत आहेत. कारण शेवटच्या बॉलपर्यंत कळत नाहीये की म्हणजे मिडवे पर्यंत असं वाटतं की एखादी टीम जिंकते, पण रोलर कोस्टर होते आणि इट इज व्हेरी एक्साइटिंग टू वॉच ऑल द मॅचेस. राईट. म्हणजे तू क्रिकेट पण खूप क्लोजली फॉलो करतेस असं? हो, म्हणजे माझ्या ऍक्च्युली घरातच क्रिकेट असल्यामुळे मला लहानपणी तर ऑप्शन नव्हता म्हणून. कारण आमच्याकडे सतत माझे आजोबा अंपायरिंग करायचे महाराष्ट्राला, वडील तर माझे रणजी ट्रॉफी प्लेअर आहेत, आत्ताही आहेतच कार्यरत. त्यामुळे इनिशियली असं व्हायचं की अच्छा हे चाललंय, हे बघावं लागणार आहे टीव्हीवर किंवा ऐकावं. पण नंतर असं होतं की मला स्वतःला इतका इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. ऑल्दो टेक्निकली मी एक्सपर्ट नाहीये, पण मला त्याची आवड असल्यामुळे किंवा मला ओव्हरऑलच हा स्पोर्टच इतका आवडतो की आय नाव टेंड टू इन्क्लाइन टू इट मोर. मग त्याच्यामुळे हे कंपेअरिंग करणं, अँकरिंग करणं हे सोपं जातंय? हां, मी तुम्हाला म्हटलं तसं की एकतर म्हणजे अभिनयामुळे थोडी सवय असते, म्हणजे त्या कॉन्फिडन्सचा इश्यू नाहीये. पण ॲज आय सेड की आम्ही टेक्समध्ये शूट करतो, पण तरीही मी नाटक केलेलं आहे भरपूर. त्यामुळे तसं
एका गो मध्ये काम करण्याची सवय, पण इट इज अ डिफरंट प्रेशर, कारण तुम्ही ऑन एअर जाणार असता लाईव्ह आणि यू हॅव टू से व्हॉट यू हॅव टू से, किंवा तुम्ही टेक्निकली अतिशय साऊंड पाहिजे तुम्ही त्या टर्म्स वापरता ना, त्यामुळे खूप जबाबदारीचं काम आहे, पण मला मज्जा येते करायला. नाही ते बघतोय मी, काल परवापासून बघतोय तुला इथे काम करताना, आणि खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतंय. थँक्यू सो मच. आणि हे असेच पुढचे काही दिवस आम्हाला तू इथे अँकरिंग करताना पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये तू दिसशील याची मला खात्री आहे. आणि तू जसं नाटक सिनेमातनं तुझा रोल उंचावला आहेस तसा हाही रोल उंचावशील. एक शेवटचा प्रश्न, नाटक सिनेमा करतानाच क्रिकेटच्या मैदानावर जाण्याचा काही विचार आहे? हो बापरे, नाही नाही, म्हणजे अशा पद्धतीने नक्कीच आहे, कारण मला ह्या दोन्ही गोष्टी करायला मजा येते असं मला आता इव्हेंच्युअली समजतंय. आणि अँकरिंग किंवा म्हणजे होस्टिंग, सूत्रसंचालन हे मी ऑलरेडी भरपूर करते, कारण मला गंमत वाटते त्याची. हा एक पूर्णपणेच नवा अनुभव आहे, कारण तुम्हाला त्याविषयीची थोडी माहिती किंवा मग ते दिवसभर इंटरेस्टने मॅच बघणं असेल, कोण कसं परफॉर्म करतं, इनिंग्समध्ये काय होते. पण मला असं वाटतं त्यांनी माझाही गेम डेव्हलप होत जातो डोक्यामध्ये, आणि त्यामुळे आय एम शुअर की मला हे नक्कीच दोन्ही गोष्टी करायला आवडतील. ग्रेट. आम्ही तुला परत 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 या रोल्समध्ये बघू परत. थँक्यू सो मच. सो परत इथे तू वेळ काढलास आणि गप्पा मारतेस त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि मित्रांनो, ही होती अभिनेत्री आदिती द्रविड, पण ती आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर वेगळ्या रोलमध्ये दिसते. आदिती, परत एकदा तुझे मनापासून आभार, आणि आपण बोलत राहूच. थँक्यू व्हेरी मच.